आज आपण बघणार आहोत, जर बाळाला कॉन्स्टिपेशन झाले असतील तर फायबर रिच अशी गाजर घालून तयार केलेली खिचडी. यासाठी कुकरमध्ये 1 चमचा तूप घ्या, त्यामध्ये अगदी अर्धा चमचा जिरे घाला, 2 पाकळ्या बारीक चिरलेला लसूण आणि हे व्यवस्थितपणे भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ. जर बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही मिठाचा वापर करणं टाळू शकता. त्यानंतर अर्धी वाटी चिरलेले गाजर हे देखील आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे. अर्धी वाटी तांदूळ व मुगाच्या डाळीचे मिश्रण तुम्ही ह्यामध्ये घाला. हे मिश्रण व्यवस्थितपणे भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी घाला. हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकत्र करून घ्या आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून 5 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता. आपल्याला 5 शिट्ट्या ह्यासाठी घ्यायच्या आहेत कारण गाजर, मूग डाळ व तांदूळ हे व्यवस्थितपणे एकत्र छान शिजावं. कारण जर नुसत्या गाजराचे तुकडे जर बाळाच्या तोंडाला लागले तर बऱ्याचदा बाळ बाहेर थुंकून टाकतं. त्यामुळे हे जर व्यवस्थितपणे एकत्र एकजीव झालं तर बाळ आरामात खातं आणि ही चव बऱ्याचदा बाळाला आवडते. मॅशरचा वापर करून ही सर्व खिचडी एकजीव करून घ्या आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं तूप टाकून तुम्ही बाळाला कोमट करून देऊ शकता. जर बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर अशा प्रकारच्या राईसने बाळाला नक्कीच खूप फरक पडेल.